लाडक्या बहिणींवरून महायुतीत चढाओढ. लाडकी बहीण नेमकी कोणाची? भाई, भाऊ की ताईंची? लाडक्या बहिणींची पसंती कोणाला? माझ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही. कल्याणकारी योजना माझी कुठली आवडती असेल ती माझी लाडकी बहीण योजना. तुम्ही त्या सभेमध्ये म्हणले की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब लाडली बहिणासारखी लाडकी बहिणाला आपलं सरकार 100% उगा बोला बोलाची गाठ पडली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तीनही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसून येत आहेत. कुठे थेट तर कुठे मैत्रीपूर्ण लढत होते आणि त्यासाठी तीनही नेत्यांकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय. या प्रचारात लाडकी बहीणचा मुद्दा महत्त्वाचा ठरतोय. विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळवून देणाऱ्या या योजनेवरनं श्रेयवादाची लढाई रंगली असून लाडक्या बहिणींची मतं आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी मतांसाठी महायुतीत चढाओढ सुरू झाल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतंय. सत्ताधाऱ्यांकडून आवर्जून लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय. काही लोक सांगायचे आता लाडकी बहिणीची योजना बंद होणार. 1 वर्ष झालं ही योजना आम्ही सुरूच ठेवली, ती बंद केली नाही. आणि माझ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही. बहिणींची योजना सुरूच राहील. तेव्हाही लोकांनी विरोध केला. आता केवायसी बीवायसी काय प्रॉब्लेम असेल तर बघून घ्या. आणि तेव्हाही लोकांनी विरोध केला, कोर्टात गेले, म्हणाले चुनावी जुमला आहे, हे काय देणार नाहीत. अरे बाबा, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होता, दिलेला शब्द पाळणारा मुख्यमंत्री होता, कमिटमेंटला जागणारा मुख्यमंत्री होता. त्यांचे सगळे अडथळे आपण दूर केले आणि लाडकी बहीण योजना सुरू केली. एकीकडे शिंदे फडणवीसांमध्ये लाडक्या बहीण योजनेवरनं चढाओढ रंगलेली असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही यात उडी घेतली. लाडकी बहीण योजनेबाबत त्यांनी मोठा दावा केला. शिवराजजी चव्हाणांनी लाडली बहीण योजना आणली आणि माझ्या परळीमध्ये सभा होती तेव्हा एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, तेव्हा उपमुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. तर मी त्या सभेमध्ये म्हणले की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब लाडली बहिणासारखी लाडकी बहिणाला आपलं सरकार 100% उगा बोला बोलाची गाठ पडली. मी काही केलं नाही, पण खरं झालं का, स्त्री हे शक्ती उगे. तुम्हाला ताकद दिल्यामुळे आम्हाला मिळाली, तुम्हाला लाडकी बहीण केल्यामुळे भाऊ सत्तेत बसले, त्यामुळे ही लाडकी बहीण आम्हाला सोडणार नाही. 2024च्या विधानसभा निवडणुकीत महिलांचं मतदान 66.21% होतं. 2019 मध्ये हेच मतदान 60.20% होतं. म्हणजेच 5 वर्षात महिलांच्या मतदानात 6% वाढ झाली होती. लाडकी बहीण योजनेमुळेच महिलांचा हा आकडा वाढला आणि त्याचा फायदा महायुतीला झाला होता. विधानसभेला मतांचं भरभरून दान देणाऱ्या लाडक्या बहिणींना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आकर्षित करण्याचा सत्ताधाऱ्यांचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. आता लाडकीचं मत नेमकं कुणाला मिळणार हे निकालानंतर स्पष्ट होणार. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.